मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलेले TCS, इन्फोसिस, विप्रो हे सगळे शेअर जे आहेत ते का बरं पडतायत आणि याचं फ्युचर काय असणार आहे? तर काही दिवसापूर्वीच AI समिट झाली. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी काही महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते डिस्कस केलेत आणि ते जे पॉईंट्स आहेत ते इंडियाला आणि इंडियाचे जे IT सेक्टर आहे ते कसं चेंज करणार आहे ते आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला पूर्ण बघा. व्हिडिओची जी माहिती आहे ती एकदम ॲक्युरेट आणि पॉईंट टू पॉईंट असणार आहे. त्यामुळे थोडंही व्हिडिओला स्किप नका करू, तर पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आपण. या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत. पहिला आहे जे समिट झालं आता, त्याचं काय महत्त्व आहे. दुसरं जे आहे ते IT दिग्गज आणि त्यानंतर वर्सेस स्टार्टअप कंपन्या यामध्ये. तिसरं जे आहे ते ₹65चा जो चमत्कार आहे, तो AIला काय महत्त्वपूर्ण अशा स्टेपवर आणून ठेवलेला आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चौथा आहे सेमीकंडक्टरची क्रांती आणि पाचवं जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते गुंतवणूक रणनीती आपली काय असायला पाहिजे किंवा मग काय असेल यानुसार आपण जे आहे ते पूर्ण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. या समिटचं जे महत्त्व आहे ते खूप जास्त आहे, कारण की बाकीचे जे आहे US, चायना झालं, त्यांनी AIमध्ये पहिलेच प्रगती केली. ते आपल्या पुढे निघालेत. तर इंडियाला जे आहे ते आता वाटू लागलं आहे की आपण पण जे आहे ते AIमध्ये मागे नाही पडलं पाहिजे. त्यामुळे ही जी समिट झाली आहे 2026ची ही खूप महत्त्वाची आहे. त्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल की खूप सगळे जे आहे रोबोट आणि AI रिलेटेड ज्या कंपन्या आहेत, स्टार्टअप कंपन्या, त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि नरेंद्र मोदीसुद्धा तिथे गेले होते. जगामधले दिग्गज जे व्यक्ती आहेत ते तिथे भाषण करणार आहेत. जसं की बिल गेट झाले, ओपन AIचे जे CEO झाले ते, हे सगळे जण जे आहेत ते आपल्या दिल्लीमध्ये येणार आहेत. तिथे जे आहे त्यांचं नॉलेज किंवा मग AIबद्दलचा त्यांचा व्ह्यू आहे आपल्याला जाणून घ्यायला भेटेल तेव्हा. तर हे सगळे दिग्गज व्यक्ती आपल्याला येणार आहेत. त्यामुळे ही समिट जी आहे ती भारतासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण की ह्या समिटमुळे आपल्याला एक दिशा ठरेल आणि आपण पण जे आहे ते AIच्या रेसमध्ये ते आपण कुठेतरी सोबत चालू US आणि चायनाच्या. त्यामुळे ही जी समिट झाली आहे आता 2026ची ती खूप महत्त्वाची असेल. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे IT दिग्गज आणि जे स्टार्टअप आहे त्यामधला जो आपला दुसरा पॉईंट आहे तो आहे IT दिग्गज जे आहेत त्यामध्ये खूप जास्त ऑलरेडी त्यांच्याकडे बँक बॅलन्स आहे. त्या ज्या आहेत त्या छोट्या कंपन्यांना विकत घेऊ शकतात. तेवढी जी प्रॉफिटेबल ज्या आहेत त्या सगळ्या कंपन्या झाल्या, जसे की TCS झालं, इन्फोसिस झालं, विप्रो झालं. ह्या ज्या आहेत ह्या ऑलरेडी त्या AIमध्ये उतरलेल्या आहेत, कारण की त्यांच्याकडे तसं जे भांडवल आहे आणि त्यानंतर ते जी इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं ते या सगळ्या कंपन्यांकडे आहेत. इन्फोसिस जे झालं ते AIमध्ये एकदम फास्टली अग्रेसर होत आहे आणि रिसेंटली जे आहे ते तुम्ही बघितलं असेल, त्यांनी अमेरिकेची जी कंपनी आहे अँथ्रोपिक त्यासोबत सुद्धा टायअप केलं आहे इन्फोसिसनी. तर हे खूप महत्त्वाचं झालं आहे सध्या, की आपली जी IT इंडस्ट्री आहे ती बेसिकली एक सर्व्हिस बेस्ड कंपन्या आहेत. त्या सगळ्या ज्या आहेत त्या आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो बाकीच्या कंपन्यांना. पण अशी इंडियामध्ये अशी कोणतीच कंपनी सध्या तरी एवढ्या मोठ्या लेवलला नाही आहे, जे की AIचा इतकं जास्त महत्त्व किंवा मग त्याला टक्कर देऊ शकेल अमेरिकेतल्या कंपन्या. तर आता इंडियामध्ये पण असे काही स्टार्टअप तयार होत आहेत, बनत आहेत. त्या पण सुद्धा जे आहे ते मोठ्या कंपन्यांना टक्कर देत आहेत, कारण की त्यांच्याकडे एक विजन आहे, एक त्यांच्याकडे एक पॉसिबिलिटी आहे की ते ग्रो करू शकतात आणि एक नवीन जे स्किल सध्या डेव्हलप होत आहे AIचं, त्यामध्ये ते स्वतःला स्टेबल करू शकतात. या स्टार्टअपमध्ये 2 कंपन्या ज्या आहेत त्या खूप जास्त सध्या चर्चेमध्ये आहेत. पहिली आहे ओला आणि दुसरी आहे सर्वम AI. या दोन्ही कंपन्या ज्या आहेत त्या इंडियाच्या ज्या कोर AI बनवलेल्या आहे, या 2 कंपन्यांनी बनवलेलं आहे. तर जी ओला आहे ती सर्वात फास्ट कोडिंग जी आहे ती बनवण्याचा प्रयत्न करते. त्यांनी एक कृती, एक असा AI मॉडेल बनवलेलं आहे. ते जे आहे ते सगळं इंडियन लँग्वेजमध्ये ते आपल्याला बघायला भेटेल. त्यामुळे ही एक इंडियन AI कंपनी आहे. त्यानंतर जे आहे ते सर्वम AI हे सुद्धा एक खूप मोठं AIमध्ये त्यांनी मार्केट गेन केलेलं आहे आणि ते एस्टॅब्लिश होण्याचा प्रयत्न आता सध्या या दोन्ही कंपन्या इंडियामध्ये करत आहेत. तर हे झालं जे आहे ते आपल्याला मोठ्या कंपन्या आणि एक स्टार्टअप यामधलं जे डिवायडेशन आहे ते बरंच मोठं आहे, कारण की मोठ्या कंपन्यांकडे पैसे किंवा मग भांडवल किंवा मग त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी सेटअप झालेलं आहे. पण वर्सेस जे आहे त्या नवीन कंपन्या त्यांचं एवढं इन्फ्रास्ट्रक्चर बनलेलं नाही आहे, पण त्यांच्याकडे एक विजन आहे, त्यांच्याकडे एक पॉसिबिलिटी आहे
जे की मोठ्या कंपन्यांना ते सुद्धा टक्कर देऊ शकतात. आता महत्त्वाचा एक मुद्दा होता यामध्ये, जर आपल्याला AI मॉडेल रन करायचा असेल तर त्यासाठी GPU लागणार होता. तर हा जो GPU आहे त्याची कॉस्ट जी आहे ही खूप जास्त होती. पहिले NVIDIA किंवा मग त्या ज्या USच्या कंपन्या आहेत त्यावर जर आपल्याला आपलं AI मॉडेल रन करायचं असेल तर दर तासाला आपल्याला त्यांना पे करावं लागतं. पण इंडियन गव्हर्नमेंटनी एक अशी स्कीम काढली आहे, त्यामध्ये फक्त दर तासाला तुम्हाला ₹65 असे द्यावं लागणार आहे. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही जे तुमचे AI मॉडेल आहे ते तुम्ही त्याच्यावर रन करू शकतात. त्यामध्ये तुम्ही ते एस्टॅब्लिश करू शकतात. तर हे जे असं एक मॉडेल भारत सरकारने आणलेलं आहे, त्यामुळे खूप जास्त असा एक ट्रेंड आपल्याला बघायला भेटतो AIमध्ये. कारण की ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या तर जे मोठे पॅकेजेस आहेत ते घेऊ शकतात या कंपन्यांचे. NVIDIA झालं, जे की GPU बनवणारी कंपनी आहे, तर त्यांचे जे आहे ते सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. पण जे स्टार्टअप असतात ते त्यांना घेता येत नाही. जर आपण कॅल्क्युलेट केलं तर दर महिन्याला, दर दिवसाला किंवा मग दर महिन्याला जर आपण कॅल्क्युलेट केलं ₹65 तर ₹65,000 जे आहे ते याचं कॅल्क्युलेशन होतं. आणि जर हेच जर दुसऱ्या कंपन्यांकडनं घेतलं तर हाच आकडा जो आहे तो लाखामध्ये जातो. त्यामुळे स्टार्टअपवाल्यांना हे जे आहे हे एक खूप प्रॉफिटेबल किंवा मग ही एक चांगली स्कीम भारत सरकारने आणलेली आहे. त्यानंतर आपला 6वा पॉईंट जो आहे तो त्यानंतर आपला 4था पॉईंट जो आहे तो सेमीकंडक्टरच्या बाबतीमध्ये आहे. पहिले जे आहे ते जपान जे आहे ते सेमीकंडक्टरवर जे आहे ते राज्य करत होतं. पण भारत सरकारने जे आहे ते काही काळापूर्वी कंडक्टरचं जे शॉर्टेज झालं होतं आणि त्यामुळे ऑटो सेक्टरला खूप जास्त याचा इफेक्ट पडला होता. तर हे जे आहे हे भारत सरकारने लक्षात घेऊन काही स्कीम ज्या आहेत त्यांनी लॉन्च केल्या. त्यामधल्या ज्या स्कीम आहेत त्या अशा आहेत की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर जे मॅन्युफॅक्चरिंग आहे सेमीकंडक्टरचं ते इंडियामध्येच करा. आणि आपल्या ज्या इंडिया कंपन्या आहेत ते त्यांना जे काही साहित्य लागतंय ते प्रोव्हाइड करेल. आणि मेड इन इंडिया असं जे आहे ते आपण बनवणार आहोत. यामुळे असं होईल की आपलं जे डिपेंडन्स आहे जपानवर किंवा मग चायनावर ते हळूहळू कमी होईल. आणि आपण सुद्धा जे आहे ह्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. कारण की जर आपण एखाद्या कंट्रीवर डिपेंड राहिलो आणि काही काळानंतर किंवा मग काही वर्षानंतर त्या देशाचे आणि आपले संबंध जर खराब झाले तर आपल्या जे इंडस्ट्रीला आहे ते नुकसान पोहोचू नये या कारणाने जे आहे भारत सरकार खूप मोठे प्रयत्न करत आहे. तर जो आपला हा महत्त्वाचा मुद्दा होता जे की मी तुम्हाला सांगितलं, हा तुम्हाला कसा वाटला ₹65 हे तुम्हाला माहिती होतं का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. 5वा पॉईंट आपला महत्त्वाचा बाकी आहे. तो आहे गुंतवणूकदार. यामध्ये गुंतवणूक करायची की नाही, हा एक खूप मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. भारतामधले जे IT स्टॉक आहेत जसं की TCS झालं, इन्फोसिस झालं, ह्या अँथ्रॉपिक जे US बेस्ड कंपनी आहे त्यामुळे खूप जास्त फॉलला जे आहे ते चाललं आहे. TCS टॉपपासनं जे आहे ते ऑलमोस्ट 39% डाऊन आहे. विप्रो पण जे आहे ते 48% डाऊन आहे. इन्फोसिसचे पण काही वेगळे हाल नाही आहे. इन्फोसिस पण सुद्धा डाऊन आहे. तर जे आहे इंडियामध्ये काही अशा कंपन्या आहेत ज्या की AIला प्रोत्साहित करतायत. जसं न्यूटन टेक्नॉलॉजी झालं, त्यानंतर अबॅट इंडिया झालं, ॲफल इंडिया झालं, या काही कंपन्या आहेत ज्या की AIला सध्या प्रमोट करत आहेत. तर या कंपन्यांवर जर आपण लक्ष ठेवलं आणि या कंपन्यांचं प्रॉफिट आणि ज्या कोणत्या कंपन्या एका चांगल्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत त्या कंपन्यांमध्ये जर आपण इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला मोठा जो आहे तो प्रॉफिट बघायला भेटेल काही वर्षामध्ये. तर हा एक छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर इंडियाचं जे AI समिट आहे ते तुम्ही बघितलं असेल किंवा मग त्याबद्दल तुम्हाला काही नवीन माहिती या व्यतिरिक्तही असेल तर खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक पण करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.